श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 22वा. देवव्रता महापराक्रमी अशा शंतनू राजाला ही श्रेष्ठ कन्या देण्यास अडचण एकच आहे. सापत्न भाव हा फार वाईट असतो. तू तर सर्वांना अजिंक्य आहेस. जर सत्यवतीला झालेला पुत्र व तू यांचे वैर आले तर तुझ्यापुढे कोणाचे काय चालणार? तू मागणी करतोस ते ठीक, मोठा पितृभक्त आहेस यात शंका नाही, पण तिचा पुत्र तुला डावलून राज्यावर बसलेला तुला सहन होईल काय? धीवर श्रेष्ठा, एवढेच ना? मी राज्यावरचा हक्क सोडतो. मीच हक्क सोडला म्हणजे काय प्रश्न आहे? सर्व कोळ्यांनी देवव्रताची प्रशंसा केली. सत्यवतीची वृत्ती आनंदित झाली. पण धीवर पुढे म्हणाला, देवव्रता, तू नाही तर तुला पुढे जेव्हा पुत्रप्राप्ती होईल, जेव्हा ज्येष्ठ मुलाचा मुलगा म्हणून पुन्हा राज्यावर तो हक्क सांगेल, त्याचे काय? मला तरी सध्यापुरता विचार करून चालणार नाही. सभा गप्प होती. देवव्रताने सर्वांकडे पाहिले. यमुना नदीचे पात्र संत वाहत होते. सत्यवती दूर क्षितिजाकडे पाहत होती. धीवर दूरदर्शी आहे खराच, ती मनात म्हणत होती. वृक्षांच्या व लतांच्या पाना फुलातून तिला भावना व कर्तव्य यांचे संदेश कळत होते. देठाशी जोडलेली फुले फळधारणा करून मग नष्ट होतात, ते तिने पाहिले होते. नदीचा प्रवाह कोणासाठी थांबत नाही, हे तिने पाहिले होते. सृष्टीची आशा व सृष्टीचा धर्म तिच्या अंगप्रत्यंगातून प्रतीस येत होता. देवव्रताच्या डोळ्यांसमोर आपली माता गंगा हिची आकृती दिसू लागली. आपण देव नावाची वस्तू आहोत ह्याचे त्याला स्मरण झाले. शापामुळे मनुष्य जन्म घेतला आहे व आपल्याला या जगात संतती उत्पन्न करायची नाही हे त्याला आठवले. होय, वसिष्ठांचे वचन पूर्ण केलेच पाहिजे. गेली 40 वर्षे शंतनू अशांतच होता. स्त्रीची संगत सोबत त्याला हवी असेल, पण त्याने ती इच्छा दडपून टाकली होती. हे सर्व 1-2 क्षणात त्याच्या मनाने जाणले आणि फारसा विलंब न करता तो म्हणाला, एवढेच जर असेल तर धीवरा ऐक. हे सभासदांनो ऐका. हे सूर्या ऐक. हे आकाशस्थ देवांनो ऐका. गंगे यमुने ऐका. हे वायो, हे पृथ्वी ऐका. आपल्या साक्षीने मी अशी प्रतिज्ञा करतो की मी आमरण ब्रह्मचारी राहील. दशदिशातील देवतांनी त्याची ही प्रतिज्ञा ऐकली. आकाशातून त्या देवव्रतावर पुष्पांचा वर्षाव झाला. हा भीष्म आहे, हा भीष्म आहे, हा भीष्म आहे, अशी आकाशवाणी झाली. भीष्म म्हणजे भयंकर प्रतिज्ञा करणारा. त्यावेळी धीवराला आनंद झाला. देवव्रता ही सत्यवती ही आज सर्वांच्या साक्षीने मी शंतनू राजाशी हिचा विवाह करण्यासाठी तुझ्या स्वाधीन करतो, तो म्हणाला. सभेतील वृद्ध, जाणते, सुज्ञ धीवरही आनंदित झाले. सत्यवती दिडमूड झाली, थक्क झाली. पित्याच्या विशिष्ट मागणीमुळे देवव्रताने केलेली भीषण प्रतिज्ञा तिला विलक्षण वाटली. वृद्धाची लोलुपता आणि तरुणाची त्यागवृत्ती यांची ही युती होती. तिने त्या परिचित परिसराकडे एकदा डोळे भरून पाहिले. माते, देवव्रताची हात ऐकून ती भानावर आली. तिच्या मनात मोठी खळबळ उडाली. देवव्रताच्या उदात्त मुखावरील पवित्र भाव पाहून तिला धन्य धन्य वाटले. सत्यवतीने यमुना नदीचा, तिच्या नौकेचा, तिच्या हातात वागविलेल्या वल्ह्यांचा, आपल्या त्या प्रेमळ व शहाण्या धीवर श्रेष्ठ पित्याचा संभ्रमित मनाने निरोप घेतला. आता ती आपल्या भविष्यव्यातील घटनांची स्वतः शिल्पकर्मी होती. शांतनूची प्रौढ व उंच देहाकृती, त्याची विद्ध दृष्टी तिच्या मनासमोर आली. भीष्मा, देवव्रता, चल, मला पुढचा मार्ग दाखव, ती म्हणाली. शांतनूने दुरूनच राजगृहाकडे येणारा देवव्रत, दोन्ही मंत्री आणि काही अनुचर आणि त्यांच्या संरक्षणात येत असलेली ती धीवर कन्या सत्यवती पाहिली. त्यांचा रथ हस्तिनापुरात आला त्यावेळी कितीतरी पौरजन त्यांच्याबरोबर राजगृहाकडे आले. सर्वांनी जेव्हा मंत्र्यांकडून देवव्रताच्या प्रतिज्ञेचे वृत्त ऐकले तेव्हा धन्य उद्गार काढले. राजाचा व सत्यवतीचा विवाह मोठ्या थाटात झाला. देवव्रताची प्रतिज्ञा समजून शंतनूने अत्यंत आनंदाने त्याला वर दिला. देवव्रता, तू भीष्म आहेस. तुझी कीर्ती अक्षय राहील. तू इच्छामरणी होशील. तुला मृत्यूवर मात करता येईल. तू धन्य आहेस. सौती कथा सांगताना स्वतःच रंगले होते. सभा तर भीष्माची अलौकिक त्यागबुद्धी श्रवण करून चकित झाली होती. 2 पिढ्यांपूर्वीचीच ही कथा होती. त्यामुळे पुष्कळांना स्फुरण चढत होते. त्यागीपणाचे, व्रतस्थपणाने राहण्याचे. कितीतरी एक तरुण साधकांनी आपल्या मनाशी विचार केला, हा भीष्म आहे, अशी आकाशवाणी झाली. आपणही अशी महान त्यागबुद्धी जोपासली पाहिजे. सौतींनी काही पळे विश्रांती घेऊन पुढे कथा सांगण्यास प्रारंभ केला. श्रोते हो, शंतनूला व सत्यवतीला 2 पुत्र झाले. पहिला चित्रांगद व दुसरा विचित्रवीर्य.
चित्रांगद व विचित्रवीर्य हे दोघे लहान असतानाच शंतनूचा मृत्यू झाला आणि चित्रांगदाला हस्तिनापुराच्या राज्यावर बसविले, तर तो चित्रांगद नावाच्याच गंधर्वाबरोबर युद्ध करताना मृत्यू पावला. श्रोत्यो, इथून पुढे आता महाभारत कथा सविस्तररित्या सुरू झालेली आहे. आपण लक्षपूर्वक या गोष्टी ऐकाव्यात. पुन्हा एकदा सांगत आहे मी की शंतनूला व सत्यवतीला 2 पुत्र झाले. पहिला चित्रांगद व दुसरा विचित्रवीर्य. चित्रांगद व विचित्रवीर्य हे दोघे लहान असताना शंतनूचा मृत्यू झाला आणि चित्रांगदाला म्हणजेच त्यांच्या मोठ्या मुलाला हस्तिनापुराच्या राज्यावर बसवले, तर तो चित्रांगद नावाच्याच गंधर्वाबरोबर युद्ध करताना मृत्यू पावला. सत्यवतीच्या संमतीने भीष्माने विचित्रवीर्याला राज्यावर बसवले. त्याचे वय लहान होते तेव्हा सर्व व्यवस्था भीष्मच पाहत होता. पुढे विचित्रवीर्य मोठा झाला व त्याचा विवाह करणे योग्य आहे असे पाहून भीष्माने विचित्रवीर्याचा विवाह करण्याचे ठरवले. तेवढ्यात त्याला काशीराज त्याच्या 3 सुंदर मुलींचे स्वयंवर मांडणार आहे असे कळाले. भीष्म एव्हाना म्हातारपणाकडे जरा झुकला होता. त्याने विचित्रवीर्यासाठी त्या कन्या जिंकून आणण्याचा बेत केला आणि स्वयंवराला तो एकटाच शस्त्रसज्ज होऊन रथात बसून गेला. पहा श्रोत्यो, भीष्म गेला आहे विचित्रवीर्यासाठी मुली आणण्यासाठी. स्वयंवराला अनेक क्षत्रिय राजपुत्र आले होते. त्यांनी भीष्माची टवाळी केली. ब्रह्मचारी, थेरडा म्हातारा अशा शेलक्या विशेषणांनी त्याची संभावना करू लागले ते. तेव्हा भीष्म संतप्त झाले व 3ही मुलींना भरसभेतून त्यांनी ओढीत नेऊन आपल्या रथात बसवले. सर्व राजपुत्र त्यांच्या मागोमाग धावले. भीष्माने सर्वांना युद्धाचे आवाहन केले आणि त्यांचा पराभव करून त्याने 3ही मुलींना हस्तिनापुरात आणले. शाल्व हा प्रतापी राजाही त्यावेळी स्वयंवरास आला होता व त्याच्याही भीष्माने पराभव केला. त्या मुलींची नावे अशी होती की अंबा, अंबिका आणि अंबालिका अशी 3 नावे होती. श्रोतेजन हो, अंबा ही सर्वात मोठी. भीष्माने आपल्याला जिंकून आणले याचे तिला वाईट वाटले. तिने मनाने वरले होते ते शाल्व राजाला, त्यालाच ती वरमाला घालणार होती. भीष्माने तिला सांगितले, मला शाल्वाकडे पोहोचवा. भीष्माने ज्ञानी ऋषींचा विचार घेतला व तिच्या इच्छेला मान देऊन तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. दुसऱ्यांनी जिंकून नेलेली स्त्री मी स्वीकारत नाही असे त्याने सांगितले. त्यावेळी अंबा निराश होऊन परत हस्तिनापुराला आली. भीष्मापुढे येऊन ती म्हणाली की आपणच मला जिंकले आहे, मी आपल्याशीच लग्न करील. भीष्माने तिला सांगितले, मी तुला जिंकून आणले पण ते विचित्रवीर्यासाठी. तू मला मुलीसारखी आहेस. माझे ब्रह्मचर्य व्रत आमरण आहे. तू आता येथे राहू नकोस. तुझ्या मनाप्रमाणे तुला शाल्वाकडे पाठवले. आता आमचा निरुपाय आहे. भीष्मा, माझा तू असा अपमान करतोस. तू मला जिंकून का आणलेस? जर स्वतः ब्रह्मचारी राहायचे तर ही नसती उठाठेव तुला कशाला? विचित्रवीर्याशी मला काहीच कर्तव्य नाही. हे मी चालले. आता तुझा नाश करील तेव्हाच खरी अंबा म्हणवील. असे त्यावेळी अंबेने रागारागाने म्हटले व तेथून ती निघाली. ती अरण्यात जाऊन भीष्माचा नाश करण्याचे बळ मिळावे या हेतूने तप करण्यास बसली. अंबिका व अंबालिका यांचा विवाह भीष्माने विचित्रवीर्याशी लावून दिला. पण पुढे स्त्रियांच्या संगतीत अतिशय विलास केल्यामुळे विचित्रवीर्याला क्षयाच्या व्याधीने मृत्यू आला. सत्यवतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. भीष्माने तिचे सांत्वन करण्याचा फार प्रयत्न केला. त्याला वाटले की आपण एवढी घोर प्रतिज्ञा केली, कारण काय तर शंतनू आणि सत्यवती सुखी व्हावेत, सत्यवतीच्या मुलांनाच राज्य मिळावे. पण तिचे 2 मुले असे मरून गेले. विचित्रवीर्याला संतती असती तर बरे झाले असते. पण अंबिकेलाही मुलगा झाला नाही. अंबालिकेसही झाला नाही. काय करावे हे का फळ माझ्या त्यागाला? विचित्रवीर्याच्या मृत्यूने हस्तिनापुरावर शोकाची अवकळा पसरली होती. उर्वरित कथा पुढील भागात.